मित्रांनो, आयुष्याबद्दलचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न ज्याबद्दल आपण या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत आणि आपल्या व्हिडिओचा विषय हाच आहे. हा सार्वत्रिक प्रश्न आपल्याला सुरुवातीपासूनच सतावत आहे. चांगल्या लोकांच्या बाबतीत वाईट का घडते? आपण किती वेळा विचार केला आहे की आपण किंवा आपल्यावर प्रेम करणारे कोणीतरी जीवन आपल्यावर फेकलेल्या गोष्टींना पात्र नाही आणि तुमच्या दुःखासाठी तुम्ही किती वेळा दुसऱ्याला किंवा देवाला दोष देता? शोकांतिका आणि नुकसान निश्चित आहे. जे घडले आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करत असताना आमच्याकडे सहसा प्रश्न आणि भावनांचा प्रवाह असतो. जेव्हा वाईट गोष्टी चांगल्या लोकांसाठी घडतात तेव्हा दुःख आणि नुकसानाभोवती भावना आणि प्रश्न हाताळण्यासाठी एक व्यावहारिक दृष्टिकोन प्रदान करते. हॅरोल्ड एस कुशनर हे एक रब्बी आहे ज्याचा आध्यात्मिक दृष्टिकोन साधा आणि ज्ञानवर्धक आहे. तरीही शोकांतिकेचा त्याचा वैयक्तिक अनुभव आहे, ज्यामुळे तो खोलवर दुखापत झालेल्या लोकांसाठी प्रत्येकासाठी सांत्वन देणारा सहप्रवासी बनतो. रब्बी हॅरोल्ड एस कुशनर यांचा मुलगा वयाच्या 14व्या वर्षी प्रोजेरियामुळे मरण पावला. प्रोजेरिया हा एक अत्यंत दुर्मिळ अनुवांशिक विकार आहे जो त्वरित मुलाच्या वयापर्यंत येतो, ज्यामुळे बालपणाच्या शेवटी किंवा किशोरवयात मृत्यू होतो. रब्बी म्हणून कुशनरचा अनुभव म्हणजे त्याला धर्मशास्त्राची सखोल जाण आहे. तथापि शोकांतिकेचा सामना करताना तो काहीसा कमजोर झाला होता. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच अत्यंत महत्त्वाचे विषय मी या चॅनलवर व्हिडिओ बनवून पोस्ट करत असतो. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. तर चला आता सुरुवात करूया की चांगल्या लोकांच्या बाबतीत नेमक्या वाईट गोष्टी का घडतात. जो स्वतःला तेच अस्तित्वात्मक आणि सार्वत्रिक प्रश्न विचारताना आढळले जे आपण सर्वजण अत्यंत नुकसानीला सामोरे जात असताना विचारतो आणि आपल्यापैकी अनेकांप्रमाणे त्याने देखील त्याच्या विश्वासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याला आश्चर्य वाटले की जर देव अस्तित्वात असेल आणि तो अगदीच निष्पक्ष असेल तर प्रेमळ आणि क्षमाशील असेल तर तो हे कसे होऊ देऊ शकतो? देव असे दुःख कसे होऊ देऊ शकतो? कुशनरचा गाढ विश्वास असूनही त्याला जगात दुःखाचे अन्याय वाटप याची जाणीव झाली. हे दुःख दयाळूपणाला आणि अगदी देवाच्या अस्तित्वालाही आव्हान देते, कारण लोक शोकांतिकेला सुव्यवस्थित विश्वाच्या भावनेत बसवण्याचा प्रयत्न करतात. हा सारांश आपल्याला शोकांतिका आणि नुकसानाच्या अपरिहार्यतेतून थोडक्यात घेऊन जाईल. 1981 मध्ये प्रकाशित झालेले हे पुस्तक देव आपल्यावर वाईट का घडू देतो याबद्दल आहे. तथापि हे यापेक्षा बरेच काही आहे. हे आपल्याला सांत्वनाबद्दल शिकवते आणि विशेष म्हणजे तेव्हा इतरांना दुःखाचा सामना करावा लागतो जेव्हा आपल्याकडून काय आवश्यक आहे हे लहान, सोपे आणि कोणासाठीही योग्य आहे. वय किंवा विश्वासाची पर्वा न करता, म्हणून जर तुम्ही अशा जगाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत असाल जी इतके अयोग्य वाटू शकते तर हे काही उपयुक्त दृष्टिकोन देऊ शकते. आम्ही शोकांतिका कशी पाहतो आणि ऑर्डर तयार करण्याची आमची गरज आहे. काही चुकीच्या कृत्यांसाठी आपल्याला शिक्षा करताना देवाचा निर्णय म्हणून आपण अनेक शोकांतिका पाहतो, कारण आपल्याला काही सुव्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता असते. ज्यांची मुलगी अनपेक्षितपणे मरण पावली अशा पालकांचे सांत्वन करत असताना रब्बी कुशनरला याची जाणीव झाली. त्यांनी पूर्वी योम किप्पूर उपवास केला नव्हता असे सांगताना त्यांची आठवण येते. आपल्यापैकी अनेकांप्रमाणे त्यांनाही लगेच वाटले की ते शिक्षेस पात्र आहेत. या विश्वासाचा त्रास असा आहे की त्याचे अप्रिय परिणाम होतात. हे परिणाम अनेकदा देव आणि स्वतःबद्दल अपराधीपणा, दोष आणि क्रोध म्हणून प्रकट होतात. आम्ही आशा करतो की जर आपण पुरेशी वाट पाहिली तर आपण शेवटी देवाच्या योजनेचे तर्क पाहू शकू, किंवा कदाचित आपल्या अपात्र दुःखाचा एक उद्देश आहे. अनेकदा आपल्याला असे वाटते की देव आपल्याला धडा शिकवत आहे किंवा हे घडू देण्यामागे त्याच्याकडे कारण असावे. आपण असे गृहीत धरतो की देव दुःख घडवतो आणि मग तो हे का भोगावे याचे समर्थन करावे लागेल. तथापि यापैकी कोणतेही उत्तर समाधानकारक किंवा दिलासा देणारे नाही. कारणे शोधणे आणि सुव्यवस्था निर्माण करणे व्यर्थ आहे. या सर्व स्पष्टीकरणांमुळे तोट्याचा बोजा वाढतो असे कुशनर यांचे मत आहे. तो म्हणतो की जर देवाने दुःख सहन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची परीक्षा घेतली तर देव अनेकदा चुकीची गणना
करत असेल, हे असे होऊ शकते की जग सुबकपणे पॅकेज केलेले नाही. आम्ही ते कसे बनवण्याचा प्रयत्न केला हे महत्त्वाचे नाही. कदाचित आम्ही चुकीचे प्रश्न विचारत आहोत. कदाचित आपण दुःखाबद्दल असे विचार करतो हे आपल्याला पुन्हा सांगण्याची गरज आहे. असे होऊ शकते की देव वाईट गोष्टी घडून आणत नाही आणि कदाचित आपण फक्त चुकीचे प्रश्न विचारत आहोत. इयोबाचे पुस्तक या विचारसरणीचा विस्तार करते. द बुक ऑफ जॉब ही बायबलमधील दुःखाबद्दलची सर्वात उद्बोधक कथा आहे. आम्हाला सर्वात धार्मिक पुरुषांपैकी एकाची कथा सांगितली आहे, जो त्याच्यासाठी महत्त्वाचे असलेले सर्व काही गमावतो, ज्यामध्ये त्याची मुले, संपत्ती आणि आरोग्य यांचा समावेश होतो. त्यानंतर त्याला 3 शक्यतांचा शोध घ्यावा लागतो. पहिली गोष्ट म्हणजे देव सर्वशक्तिमान आहे आणि सर्व काही नियंत्रित करतो. दुसरा असं आहे की देव न्याय आहे आणि लोकांना ते जे पात्र आहे तेच मिळते. आणि अंतिम पर्याय हा आहे की त्याला जे दिले गेले आहे ते असूनही तो एक चांगला माणूस आहे. कुशनरच्या कथेच्या विश्लेषणामुळे तो एका निष्कर्षापर्यंत पोहोचला. तो सुचवतो की आपण देवाबद्दलची आपली धारणा बदलली पाहिजे. देवाला सर्व शक्तिमान आणि सर्वज्ञ म्हणून पाहण्यापेक्षा आपण हे मान्य केले पाहिजे की तो आपल्या बाबतीत जे घडते त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. घटना अनेकदा यादृच्छिक असतात आणि तो चांगल्या लोकांना सुरक्षित ठेवू शकत नाही. ही संकल्पना समजून घेणे अवघड आहे, कारण ते अस्तित्वात नसतानाही कारण आणि परिणाम शोधणे हा मानवी स्वभाव आहे. जर आपण असा दृष्टिकोन ठेवला की देव आपल्या मार्गाने वाईट गोष्टी पाठवत नाही, तर आपल्या भावनांवर मालकी घेणे आपल्यासाठी सोपे आहे. हे आपल्याला आपला राग आणि विध्वंस व्यवस्थापित करण्यास मदत करेल. आपण देवाशी संघर्ष करत आहोत असे न वाटता आम्ही नंतर न्याय वाटण्याऐवजी समर्थन आणि सांत्वनासाठी देवाला कॉल करण्यास सक्षम आहोत. आम्ही नशीब कसे पाहतो? जंगलातील आग काही घरांकडे का सरकते आणि इतरांकडे का नाही? योजनेत थोडासा बदल केल्याने कोणीतरी शोकांतिकेपासून सुटका करून घेते, तर कोणी त्याचा बळी का घेतो? तुम्ही किती जवळच्या चुकांचा अनुभव घेतला आहे? आपण कारण आणि सुव्यवस्थेकडे कसे पाहतो याला मिळालेला प्रतिसाद या पुस्तकासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण सर्व काही वाजवी आहे ही कल्पना सोडून देऊ शकतो आणि त्याऐवजी विश्वाला काही खडबडीत कडा आहेत हे मान्य केले तर आपला जागतिक दृष्टिकोन बदलण्यासाठी आपण विचारांमध्ये गहन बदल करणे आवश्यक आहे. कारण आपल्यापैकी अनेकांचा असा विश्वास आहे की प्रत्येक गोष्टीत देवाची भूमिका आहे. कुशनर आपल्याला आठवण करून देतात की देवाने जग अराजकतेतून तयार केले आहे. मग आपल्या सभोवतालच्या जगाची निव्वळ यादृच्छिकता स्वीकारू नये अशी अट कशी घालण्यात आली आहे? इतकेच काय, निसर्गाचे नियम लोकांमध्ये भेदभाव करत नाही. भूकंप ही निसर्गाची क्रिया आहे, देवाची कृती नाही. विमा कंपन्या देवाची कृत्ये असा उल्लेख करतात. या कल्पनेवर कुशनर नाराज होतात. देवाला साप्ताहिक कोटा चांगल्या लोकांची यादी आणि ब्लॅकलिस्ट नाही. चांगली लोक जखमी होतात तितकेच वाईट लोक जखमी होतात. देवाच्या इच्छेपासून स्वतंत्र उलगडणाऱ्या जगाच्या वास्तवासह आपल्याला जगावे लागेल. पण यातून निर्माण होणारी रब्बीची भूमिका, मूलभूत अंतर्दृष्टी अशी आहे की जेव्हा काही भयंकर घडते तेव्हा ती आपले इतकेच देवाला रागवते आणि दुःखी करते, आणि ते देवाचे कार्य आहे. एखाद्या दुःखद घटनेनंतर समुदाय प्रतिसाद देतात आणि पुनर्बांधणी करतात, तेव्हा देवाची कृत्ये प्रतिबिंबित होतात. मूलतः लोक एकमेकांना कसे समर्थन देतात इव्हेंटची पर्वा न करता हे सुद्धा महत्त्वाचे आहे. आम्ही समर्थन कसे करावे, कसे पाहावे? रब्बी म्हणतात, वेदना हा जिवंत असणाऱ्या पॅकेज डीलचा एक भाग आहे. जेव्हा लोक आम्हाला सांत्वन देण्यासाठी येतात तेव्हा ते सहसा आमच्या त्रासात भर घालतात. योग्य प्रकारे समर्थन प्रदान करणे नेहमीच सोपे नसते. म्हणून आपण काय म्हणू शकतो ज्यामुळे लोकांना असे वाटू शकत नाही की त्यांच्यासोबत जे घडले आहे ते पात्र आहेत? त्यांची अलगावची भावना आपण कशी कमी करू? तर आपण अनेकदा देवाचा बचाव करण्याचा प्रयत्न करतो आणि किंवा आपल्या गृहीतकांशी जुळणारे प्रतिसाद देतो. कुशनर आठवते जेव्हा त्याने कोणीतरी त्याच्या अर्धांगवायू झालेल्या मित्राला असे म्हणताना पाहिले,
तुला धडा शिकवण्याची ही देवाची पद्धत आहे. नुकतीच आई कॅन्सरने गमावलेल्या किशोरवयीन मुलाला देवाने तुझी आई घेतली कारण त्याला आता तुझ्यापेक्षा तिची जास्त गरज आहे असे सांगितले होते. तेव्हा त्याला आठवते आणि मंडळींना किती वेळा आनंद करण्याचा आग्रह केला तो कारण त्यांना आवडते कोणीतरी आनंदी ठिकाणी केले आहे. या लॅटिट्यूड सहाय्यक आहेत, परंतु ते केवळ त्यांच्याशी असे वागणाऱ्या देवाबद्दल अपराधीपणा आणि क्रोध वाढवतात. जेव्हा लोक अस्वस्थ प्रश्न विचारतात, हे कसे होऊ शकते, रब्बी कुशनर म्हणतात की यानंतर प्रश्नचिन्हाऐवजी उद्गारवाचक चिन्ह असावे. एक प्रश्न आपल्याला एक दिलासादायक स्पष्टीकरण देऊन आपण ज्यावर विश्वास ठेवतो त्याच्याशी जुळणारे उत्तर शोधण्याचा भाग पाडतो. तथापि तो यावर जोर देतो की हा एक काल्पनिक प्रश्न आहे आणि वेदना आणि दुःखाचे लक्षण आहे. हे समर्थनासाठी कॉल आहे जे आम्हाला ते किती चांगले व्यक्ती आहेत हे सांगण्याची परवानगी देते. शिवाय ही कल्पना आहे की आपण या सर्व अन्याय आणि क्रूरतेच्या विरोधात एकत्र रॅली कराल आणि त्यांच्या दुःखात आणि दुःखात सामील व्हा. समर्थन देण्याचा प्रयत्न करताना आपण काय बोलणे टाळावे याबद्दल रब्बी काही मौल्यवान सूचना देतात. गंभीर वाटणारी कोणती गोष्ट आपण टाळली पाहिजे, असे की इतकी कठीण घेऊ नका, ती वाईटही होऊ शकते. अशा गोष्टी सांगून आपण वेदना कमी करण्याचा किंवा कमी करण्याचा प्रयत्न करण्यापासून दूर राहायला हवे. शिवाय तिला आता बरे वाटले आहे यासारख्या क्षुल्लक गोष्टी टाळल्या पाहिजे. आणि शेवटी आपण देवाला प्रश्न विचारू शकत नाही असे सूचित करण्यापासून परावृत्त करणे चांगले आहे. जेव्हा समर्थन दर्शवण्याचा विचार येतो तेव्हा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो. थेट व्यक्तीला सामोरे जाण्यासाठी आणि त्यांच्या दुःखाचा सामना करण्यासाठी धैर्याने पोहोचा. ऐकणे आणि त्यांचा राग आणि दुःख रोखणे देखील खूपच महत्त्वाचे आहे. एक मूक उपस्थिती असणे आणि लोकांना अनुभवलेल्या अपराधीपणाची सार्वत्रिक भावना समजून घेणे ठोस समर्थन दर्शवण्यास खूप पुढे जाईल. सहसा लोकांना सल्ल्याऐवजी सहानुभूतीपूर्ण कान आणि धर्मशास्त्रीय स्पष्टीकरणांऐवजी सहानुभूतीची आवश्यकता असते. आपण रागाने अस्वस्थ असतो, आपला किंवा इतर कोणाचा. आपण राग इतरांवर टाकून त्यांना दूर करून किंवा नैराश्याच्या रूपात स्वतःवर टाकून हाताळतो आणि आपण देवावर रागवतो, त्यांच्या सांत्वनाची शक्यता टाळतो. रब्बी असा युक्तिवाद करतात की आपल्याला आपल्या रागाची भीती बाळगण्याची किंवा तो दाबण्याची गरज नाही, परंतु आपण ते अशा प्रकारे व्यक्त करू शकतो ज्यामुळे मदत मिळवणे कठीण होणार नाही. विशेष म्हणजे आपला राग कुठे निर्देशित करायचा हे तो स्पष्ट करतो आणि तेच परिस्थितीवर आहे. दृष्टिकोनाचे महत्त्व. आपल्याला आवश्यक असलेल्या महत्त्वपूर्ण बदलांपैकी एक म्हणजे हे का घडले, ते घडले, आता मी काय करू. आमच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत आम्हाला नैतिक निवड देण्यात आलेली आहे. चुकीचे करणे निवडण्याचे एक अत्यंत उदाहरण म्हणजे होलोकॉस्ट. रब्बीचे मत असे आहे की देव आपल्या चांगल्या आणि वाईटमधील निवडींवर प्रभाव टाकू शकत नाही, परंतु देव अन्यायाविरुद्ध सहानुभूती आणि क्रोधाच्या अनुभवाचा स्रोत आहे. चुकीच्या गोष्टीसाठी आपण देवाला जबाबदार धरत नाही, तर आपल्याला प्रार्थनेचा उद्देश विचारात घ्यावा लागेल. त्यानंतर अनुकूल परिणामांसाठी प्रार्थना करण्यात काही अर्थ नाही. आणि अंतर्निहित तात्पर्य असं आहे की जर आपण एक चांगला परिणाम विचारत आहोत तर आपण आशा करतो की देवाकडे एक चेकलिस्ट आहे किंवा आपण त्याचे लक्ष देण्यास पात्र आहोत. आणि जर आपल्या प्रार्थनेचे उत्तर मिळालेले नाही तर आपण बेबंद कसे वाटू शकत नाही किंवा आपण दोषी, रागावलेले आणि निराश कसे होऊ शकत नाही. आमचा अर्थ असा असू शकतो की आम्ही पुरेशी प्रार्थना केली नाही. देवाला चांगले माहीत आहे किंवा देव नाही. आपण प्रार्थना का करतो याविषयीची आपली समज सुधारण्याची सूचना ही आहे. प्रार्थना आपल्याला इतरांशी जोडते जे आशा आणि भीतीचा समान मार्ग सामायिक करतात. इतर लोकांसोबत आनंद आणि दुःख सामायिक करणे चांगले आहे आणि एक समुदाय तयार करणे हा धर्माचा एक आवश्यक भाग आहे. प्रार्थना 2 आवश्यक उद्देश पूर्ण करते. कुशनर ज्यांनी ज्यू लोकांच्या प्रथेचे वर्णन केले आहे, भरपाईचे जेवण, जेथे अंत्यसंस्कारानंतर शोकग्रस्त व्यक्ती स्वतःसाठी अन्न घेत नाही आणि तो इतर कोणाचीही सेवा करत नाही, त्याऐवजी इतर लोक त्याला घालतात. दुःखाची शून्यता भरून काढण्यासाठी समुदायाच्या गर्दीच्या महत्त्वाचे प्रतीक आहे. प्रार्थना आपल्याला एकाकीपणापासून वाचवते आणि आपल्याला आठवण करून देते की आपण एकटे नाही आहोत.
प्रार्थना फक्त आपल्याला इतरांशी जोडण्यासाठी नाही, हे देवाशी जोडण्याबद्दल आहे आणि खरेदीची यादी सादर करून नव्हे तर पुढे काय आहे ते हाताळण्याची शक्ती, ते हाताळण्यासाठीची एक शक्ती मागण्यासाठी देवाशी संपर्क साधून जे नुकसान त्यांनी पहिल्यांदा केले नाही त्याला तोंड देण्याचे मार्ग शोधण्यात देव आपल्याला मदत करतो. अनुमानमध्ये रब्बी कुशनर यांनी हे पुस्तक त्यांच्या मुलासाठी लिहिले आहे आणि त्याचे कारण स्पष्टपणे असे सांगून व्यक्त केले आहे. मृत लोक त्यांच्या मुक्तीसाठी आणि त्यांच्या अमरत्वासाठी आपल्यावर अवलंबून आहेत. आम्ही त्यांना देवासाठी आणि जीवनासाठी साक्षीदार होऊ देऊ शकतो. शेवटी रब्बी कुशनर अर्थाबद्दल बोलतो. तो त्याच्या पुस्तकावर भर देतो की वर्षानंतरही तो आपला मुलगा जिवंत राहण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करेल, पण त्याला पर्याय नाही. पुढे जाणे हा त्याचा एकमेव पर्याय आहे आणि शोकांतिका त्याला कुठे घेऊन जाते. जीवन आणि मृत्यू तटस्थ आहेत. आमचे प्रतिसाद त्यास सकारात्मक किंवा नकारात्मक अर्थ देतात. आपण जीवनाची पुष्टी करू शकतो आणि पूर्ण जगण्याची आपली क्षमता शोधू शकतो किंवा आनंदासाठी अक्षम होऊ शकतो. घडणाऱ्या वाईट गोष्टींपासून वाचणे म्हणजे जीवनाच्या संदर्भात शोकांतिका पाहणे शिकणे, जे वाईटापेक्षा चांगल्याच्या बाजूने अधिक संतुलित आहे. संदर्भ आपल्याला काय समृद्ध केले आहे तर तसेच आपण काय गमावलेले आहे हे पाहण्यास मदत करतो. रब्बी कुशनरचा असा विश्वास आहे की देव शोकांतिका घडवत नाही किंवा रोखत नाही. या यादृच्छिक आहेत, तथापि दुःखातून मार्ग काढण्यासाठी तो आम्हाला समुदाय आणि शक्ती प्रदान करतो. त्याला असे वाटते की देवाच्या अस्तित्वाचा पुरावा आपल्या नैतिक प्रतिसादांमध्ये आहे. अन्यायाबद्दल आपला राग आणि संताप आणि इतरांबद्दल आपली करुणा. तो मर्यादित शक्तीच्या देवावर विश्वास ठेवतो, परंतु कधीही न संपणाऱ्या प्रेमाच्या देवावर. म्हणून जेव्हा वाईट गोष्टी घडतात किंवा घडत असतात तेव्हा आपल्याला हे समजले पाहिजे की कोणतेही कारण किंवा तर्क नाही आणि शेवटी जग गोंधळलेले आहे. अशा प्रकारे आपण अराजकतेचा सामना करतो, ज्यामुळे आपल्याला माणूस बनतो आणि कळतो. तर मित्रांनो, हा पुस्तक सारांश आपल्याला कसा वाटला? आपले सुद्धा जीवनविषयक आणि आपल्या अनुभवांबद्दलचे वेगळे विचार असू शकतात, तर ते सुद्धा आपण कमेंट बॉक्समध्ये कळू शकता आणि आपल्याला यापुढील विषय कोणता असावा व्हिडिओचा तो सुद्धा कळू शकता. आपण जर नवीन असाल आणि आपल्याला व्हिडिओ आवडत असतील, हे विषय आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.